नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आजच्या या बिकम अ पार्टनर प्रोग्राम मध्ये. मी वैजनाथ गाडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ई टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आजच्या या वेबिनार मध्ये आपण बघणार आहोत की आपण पार्टनर होऊन काय काय आपल्या मार्फत सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो, आपल्याला किती प्रकारचं इन्कम आपण इथे जनरेट करू शकतो, डॉक्युमेंटेशन प्रोसेस काय काय आहे, त्यानंतर क्लायंट आपल्याकडे जास्तीत जास्त येण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो, म्हणजे कशा प्रकारचे आपण मार्केटिंग करू शकतो, सर्व्हिसेस आपल्या ज्या काही आहेत तर त्या सर्व्हिसेस विषयी आपण ब्रीफली माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आजच्या या वेबिनार मध्ये तुम्ही जॉईन झालेले आहात. स्वागत आहे तुमचं आपल्या या e-taxwala.com या प्लॅटफॉर्म मध्ये, ज्यामध्ये आपण टोटली सीए सर्व्हिसेस, सीएस सर्व्हिसेस, बिझनेस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्यानंतर बिझनेस स्टार्टअप सर्व्हिसेस टू ग्रोथ सर्व्हिसेस, म्हणजे या पूर्ण फेज मध्ये आपण काम करत आहोत. सध्या आपला जो क्लायंट बेस आहे पूर्ण महाराष्ट्रभर आपला क्लायंट बेस आहे, म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये आपले क्लायंट आहेत. आणि मागील काही 7 वर्षापासून आपण ही सर्व्हिस देतो आहोत. म्हणजे आपलं कंपनी जे रजिस्ट्रेशन आहे 2015 पासून आपण कंपनी स्टार्ट केली आहे. तर तेव्हापासून आपलं खूप चांगल्या ग्रोथ मध्ये आपल्याला रिस्पॉन्स मिळत आहे. तर आमच्याविषयी मी काही बेसिक माहिती तुम्हाला सांगतो. म्हणजे आपली कंपनी काय केव्हा सुरू झाली, तर आपली कंपनी 2015 या अगोदर आपल्या कंपनीचं नाव अनुज बिजसॉल होतं. आता आपण काही वर्षापूर्वी ई टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड असं कंपनी रजिस्ट्रेशन करून आपण आता प्रायव्हेट लिमिटेड मध्ये बिझनेस स्टार्ट केलेला आहे. काही वर्षापूर्वी आपण लोकल मार्केटमध्ये बिझनेस करत होतो. तर आता आपला जो रिस्पॉन्स बघता आणि आमची सर्व्हिस बघता, तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून सुद्धा आम्हाला एन्क्वायरी येणं सुरू झालं. तर मग आपण हा प्लॅटफॉर्म जो आहे ऑनलाईन घेऊन गेलो आणि पुढे काही चॅनल पार्टनर सुद्धा ऑटोमॅटिकली आमच्या सोबत जॉईन झालेत आणि चांगला आमच्या मार्फत चांगला रेव्हेन्यू सुद्धा ते अर्न करत आहेत. आता त्यालाच आपण पुढे आणखी चांगलं बिझनेसचं स्वरूप देऊन आपण पार्टनर प्रोग्राम लॉन्च केलेला आहे काही वर्षापूर्वी. तर आतापर्यंत जो होता खूप आपण हेवी फीस पे करत होतो, म्हणजे हेवी फीस आपण चार्ज करत होतो पार्टनरसाठी. का? कारण आपण तिथे काही फिजिकली सर्व्हिस सुद्धा देत होतो, म्हणजे फिजिकली मार्केटिंग करणं, फिजिकली तिथे प्रेझेंट राहणं, त्यानंतर मार्केटिंग मटेरियल जे आहेत ते फिजिकली देणं, सॉफ्टवेअर जे पेड सॉफ्टवेअर्स आहेत तर ते प्रोव्हाइड करणं. पण नंतर काही वर्षांनी असं लक्षात आलं की काही पार्टनर जे आहेत तर काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असू शकतो, तर त्यांना हेवी फीस थोडी बेअर करणं अवघड होऊन जातं. तर मग आपण एकदम कमी मिनिमम चार्जेस देऊन आणि सर्व काही डिजिटल करून, म्हणजे कुठेही काही आमच्या कंपनीलाही खर्च नाही आणि तुमच्याही खिशाला जास्त झळ नकोय, असं एक मॉडेल पार्टनर प्रोग्राम आपण डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये एकदम नॉमिनल फीस मध्ये तुम्ही आमचे पार्टनर बनू शकता आणि आमच्याकडे ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या टोटली तुम्ही तुमच्या क्लायंटला तुमच्या लेवलवर तुमच्या ब्रँडिंगना किंवा आमच्या ब्रँडिंगना सुद्धा प्रोव्हाइड करू शकता. कशा प्रकारे करायचे आहे, काय काय सर्व्हिसेस आहे, काय डॉक्युमेंटेशन आहे, फीस किती आहे, तुमचं जे पार्टनर आहेत त्यांचं इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर कसं आहे किंवा जे कमिशन स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, याबद्दल पूर्ण आपण या आज मीटिंग मध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण आपल्याबद्दल बोलतो आहोत, आपल्या कंपनीबद्दल बोलतो आहोत. सध्या आपलं जे कंपनी आहे 2 ठिकाणी ऑपरेट करत आहे आणि पार्टनर जे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज आपले पार्टनर आहेत. तर सध्या आपलं जे हेड ऑफिस आहे औरंगाबाद, म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं हेड ऑफिस आहे. आणि जे आपलं सर्वात अगोदरचं जे ऑफिस आहे अंबड, म्हणजे जालना डिस्ट्रिक्ट, इथे आपलं ऑफिस आहे. कोणाला येऊन जर प्रत्यक्ष भेटायचं असेल, व्हिजिट करायची असेल तर बिलकुल करू शकता. पूर्ण सपोर्ट केला जाईल, 1 to 1 मीटिंग सुद्धा पॉसिबल होऊ शकते. तर सध्या आपला जो स्टाफ आहे 28 हायली एक्सपिरियन्स प्रोफेशनलचा स्टाफ आहे, ज्यामध्ये सीएस, त्यानंतर काही सीए करणारे आर्टिकल्स आहेत, त्यानंतर सीएस आर्टिकल सुद्धा आहे, काही ऍडव्होकेट सुद्धा आहेत आणि काही टेक्निकल सपोर्ट करणारे सुद्धा आपल्याकडे जे आयटी सपोर्ट जे इंजिनियर्स आहेत ते सुद्धा आहेत.
म्हणजे एक हायली प्रोफेशनल टीम असलेली ही आपली टीम ई टॅक्सवाला आहे, ज्यामध्ये आपण सर्व बिझनेस रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आता बिझनेस रिलेटेड सर्व्हिसेस म्हणजे कोणत्या? आपल्या माइंडमध्ये आता जसं तुम्ही वेबिनार मध्ये जॉईन झालेले आहे, तर फक्त तुमच्या माइंडमध्ये इन्कम टॅक्स, जीएसटी या सर्व्हिसेस असतील, ज्या की मार्केटमध्ये खूप साऱ्या इतर फ्रँचायझी देण्याचं खूप हेवी चॅनल पार्टनर म्हणजे फ्रँचायझी फीस घेऊन फक्त इन्कम टॅक्स, जीएसटी एकदम नॉमिनल रेट मध्ये देणं आणि बाकी सपोर्ट नसणं, या प्रकारचं आपलं काम नाहीये. तर आपण प्रॉपर बिझनेस उभा करण्यापासून, बिझनेस स्टार्ट करण्यापासून, मी तर म्हणेन त्या अगोदर बिझनेस आयडिया जनरेशन, आयडिया व्हॅलिडेशन, बिझनेस प्लॅनिंग, बिझनेस जो आपण प्लॅन करतो, त्यानंतर आपलं जे बिझनेस स्ट्रॅटेजी बनवणं आहे, त्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, प्रोडक्ट फायनलायझेशन करणं आहे, प्रोडक्ट लॉन्चिंग करणं आहे, प्रोडक्ट डिझाईन करणं आहे, त्या प्रोडक्टला मार्केटमध्ये कसं आणायचंय, मार्केटिंग कशा प्रकारे करायची. आता मार्केटिंगमध्ये खूप सारे मार्केटिंगचे पर्याय अवेलेबल आहे. त्यामध्ये काही ट्रॅडिशनल मार्केटिंग आहे, काही डिजिटल मार्केटिंग आहे, काही PR मार्केटिंग आहे. तर या सर्व अँगलमध्ये आपण काम करत आहोत. आता पुढे जाऊन त्या बिझनेसची म्हणजे तुमच्या क्लायंटच्या बिझनेसचं आपण बोलतो आहोत. तर त्यांना पुढे ग्रोथ करणं, आता मार्केटिंग केली तर पुढे ग्रोथ करणं, त्यांचा बिझनेस एक्सपान्शन करणं, एकदम कॉर्पोरेट लेवलवर घेऊन जाणं, हे प्रॉपर काम आपण करून देऊ शकतो. म्हणजेच तुम्ही एखाद्याच्या माइंडमध्ये जस्ट तुमच्या फ्रेंडच्या किंवा तुमचं जे नेटवर्क आहे त्यांच्याकडे एखादी बिझनेस आयडिया असेल किंवा ऑलरेडी एक्झिस्टन्स बिझनेस असेल, तर त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम हे तुमच्या मार्फत आपण करू शकतो. म्हणजे फक्त इन्कम टॅक्स आणि जीएसटी पर्यंत लिमिटेड राहू नका. आपण त्या सर्व्हिसेस तर प्रोव्हाइड करतोच, पण ऍडिशनल सर्व्हिसेस बोलू शकता. आपली प्राइम सर्व्हिस आहे बिझनेस कन्सल्टेशन, म्हणजे बिझनेस स्टार्ट करणं आणि बिझनेस ग्रो करणं. मग यामध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत तर ती इन्कम टॅक्स, जीएसटी, कंपनी रजिस्ट्रेशन, ऑडिट कम्प्लायन्सेस, त्यानंतर मार्केटिंग, हे सर्व इन्क्लुडिंग होतं. तर पुढे आपण बघणार आहोत, आपण आपल्या कंपनीविषयी माहिती घेतोय. तर आपलं जे हेड ऑफिस आहे, मी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. जर कोणाला व्हिजिट करायची असेल प्रत्यक्ष, तर बिलकुल आपण करू शकता. हु वी आर, आम्ही कोण आहोत, तर आम्ही नाही बोलत, तर आमचे जे कस्टमर आहे, आमचे जे पार्टनर आहेत, तर ते बोलतात आम्ही बिझनेसचे डॉक्टर आहोत. आता बिझनेसचे डॉक्टर म्हणजे काय एक्झॅक्टली? ज्याप्रमाणे आपल्या हेल्थशी रिलेटेड, आपल्या आरोग्याचा एक डॉक्टर असतो, त्याचप्रमाणे बिझनेसचा सुद्धा डॉक्टर असायला पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला काही प्रॉब्लेम आपल्या फिजिकलमध्ये, आपल्या हेल्थशी रिलेटेड काही प्रॉब्लेम झाला, तर आपण आपल्या जनरल डॉक्टरकडे, आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो, त्याचप्रमाणे आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा खूप सारे इश्यू असतात, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. पण या प्रॉब्लेम्सला आपण इग्नोर करतो, त्यामुळे आपला बिझनेस पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढत नाही. किंवा जसं आपण म्हणतो की आपण हा व्यक्ती एक्सपायर झाला म्हणजेच त्यांनी त्यांच्या हेल्थशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम होते ते प्रॉपरली त्यावर ट्रीटमेंट नाही केली, म्हणून तो एक्सपायर झाला. त्याचप्रमाणे जर बिझनेसमध्येही अशी इल हेल्थ जर तुमच्या बिझनेसची असेल, तर त्यावर जर प्रॉपर ट्रीटमेंट नाही केली, म्हणजेच ट्रीटमेंट काय काय आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. जर प्रॉपर काळजी नाही घेतली, तर तुमचा बिझनेस सुद्धा एकदम बंद करण्याची वेळ येऊ शकते. तुमचा म्हणण्यापेक्षा आपण आता तुमच्या क्लायंटचा बोलू शकतो. तर या बिझनेस, आता मी जसं बोललो की आपण बिझनेस डॉक्टर आहोत, तर बिझनेस डॉक्टरांचे काम काय आहे की बिझनेस, मी आता सांगितल्याप्रमाणे एखाद्याच्या माइंडमध्ये आयडिया जरी असेल, तर त्या आयडिया पासून पुढे एकदम ग्रोथ लेवलवर, एकदम नॅशनल लेवलवर, एकदम इंटरनॅशनल लेवलवर त्यांचा बिझनेस घेऊन जाण्याचं काम आपण करू शकतो. मग या पूर्ण जर्नीमध्ये बिझनेसचा त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल, तो आपला प्रॉब्लेम आहे आणि तो आपण 100% सॉल्व्ह करू शकतो. यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नाही. सोल्युशन असं आहे की जे प्रॉपरली त्यांना रिझल्ट मिळेल, अशा प्रकारचं सोल्युशन आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्यासाठी चार्जेस आहे, फ्रीमध्ये कोणतेही सर्व्हिसेस मिळत नसते. थोडे हेवी जरी चार्जेस असेल आपले, तरी रिझल्ट तसाच आहे. म्हणजेच कुठेही आपण जर इन्व्हेस्टमेंट जर करत असेल, जसं स्टॉक मार्केटमध्ये म्हणा, जर तुम्हाला एकदम लोअर क्वालिटीचा जर स्टॉक पाहिजे असेल, तर एकदम कमी रेटमध्ये मिळेल, पण ग्रोथ त्या प्रमाणामध्ये मिळणार नाही. तर आम्ही एकदम स्टँडर्ड सर्व्हिसेस देतो, क्वालिटी सर्व्हिसेस देतो. पण आणि जी फी स्ट्रक्चर आहे, तर ते सुद्धा आपलं हेवी आहे, चांगलं आहे. पण जर समजा तुम्हाला लॉंग टर्म मार्केटमध्ये राहायचं असेल, तुमचा ब्रँड सुद्धा टिकवायचा असेल, सोबतच आपल्या कस्टमरला सर्व्हिस जर द्यायची असेल, क्वालिटी सर्व्हिस,
तर तुम्ही बिलकुल आपल्यासोबत जोडू शकता. यामध्ये कुठेही फीसची आपण कॉम्प्रोमाइज करत नाही, पण सर्व्हिस सोबत आपण कॉम्प्रोमाइज ते करतच नाही. समोरच्या तुमच्या क्लायंटला रिझल्ट येईलच या अशी सर्व्हिस आपण देतो. तर आपण पुढे बघत आहोत. बिझनेस कन्सल्टंट किंवा जे सीए आपण जे सीएस ऍडव्होकेट्स यांचा जो सध्या मार्केटची रिक्वायरमेंट आहे आणि सध्या जो काही ट्रेंड आहे त्याबद्दल आपण थोडं बेसिक माहिती घेऊ. आता जसं स्टार्टअपचं प्रमाण वाढतं आहे, स्टार्टअपचं एक नवीन युग आपण आता हे जन्म घेत आहे किंवा ऑलरेडी खूप सारे स्टार्टअप आता सुरू होत आहेत, कित्येक बंदही पडतात, कित्येक सक्सेसही होत आहेत. पण हा जो ट्रेंड आहे, आता जो ट्रेंड आता मार्केटचा बिझनेसचा ट्रेंड आहे, म्हणजे प्रत्येकाच्या माइंडमध्ये आज काही ना काहीतरी बिझनेस आयडिया आहे. प्रत्येकांना वाटतं की मी कुठेही नोकरी न करता माझा स्वतःचा बिझनेस असावा. आता हा जो विचार आहे एकदम ओके आहे, एकदम. आता त्याच विचाराशी आपल्याला त्यांना सर्व्हिस देऊन आपला बिझनेस करायचा आहे. बिझनेस करायचा आहे म्हणजे प्रॉपरली बिझनेसच करायचा आहे. त्यामध्ये कुठेही आपल्या फायद्यासाठी आपण समोरच्यांचा गैरफायदा बिलकुल नाही घ्यायचा आहे. तो कशा प्रकारे काम करायचंय ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर सांगायचं गोष्ट हीच की जे सीएस ऍडव्होकेट्स आपलं टोटल लिगल सर्व्हिस देणारे, जे डिजिटल सर्व्हिस देणारे, आयटी सर्व्हिस देणारे, यांचा सध्या खूप सारा ट्रेंड मध्ये आहोत आपण. म्हणजे तुम्हाला क्लायंटला कुठेही कमी नाही. जर तुम्ही प्रॉपर गाईड केलं आणि प्रॉपर सर्व्हिस जर दिली तर अनलिमिटेड क्लायंट तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये वॉक इन येऊ शकतात, स्वतःहून येऊ शकतात. तर आपण काय काय सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करत आहोत याविषयी थोडी आपण शॉर्ट मध्ये माहिती घेणार आहोत. आणि ज्या सर्व्हिसेस आहेत आपल्या टोटल इथे काही शॉर्ट मध्ये सर्व्हिसेस मी दिलेल्या आहे, ज्या जनरली मार्केटमध्ये जास्तच त्याची मागणी असते. पण या व्यतिरिक्त एवढ्याच सर्व्हिसेस आहेत का? नाही. या व्यतिरिक्त काही कस्टमाइज सर्व्हिस असतात. म्हणजे काय? तुमच्या क्लायंटची रिक्वायरमेंट एक्झॅक्टली काय आहे त्यानुसार आपण त्यांना सर्व्हिस देऊ शकतो. मग त्यानंतर तुमच्या क्लायंटची अशी अशी रिक्वायरमेंट असेल तर आपण प्रॉपरली त्यांच्यासोबत झूम मीटिंग अरेंज करू शकतो, ऑफिस मीटिंग अरेंज करू शकतो किंवा फोन कॉल मीटिंग अरेंज करू शकतो. आणि तुमचा जो क्लायंटचा जो प्रॉब्लेम आहे तर त्या रिलेटेड आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. आता यामध्ये जे काही आपलं प्राइसिंग बनेल, जे कोटेशन बनेल, तर जे कोटेशन बनेल तर त्यामध्ये तुमची शेअरिंग राहील. किती राहील, काय राहील ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर आपण सर्व्हिसेस काय काय प्रोव्हाइड करतो त्याबद्दल ब्रीफली माहिती करून घेऊ. तर टॅक्सेशन रिलेटेड आपण टोटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. जीएसटी रिलेटेड टोटल सर्व्हिसेस इन हाऊस प्रोव्हाइड करतो. आता इन्कम टॅक्स रिटर्न म्हटलं तर इन्कम टॅक्स रिटर्न सॅलरी वाल्यांचा आहे किंवा सॅलरी प्लस अदर सोर्सेस जे काही आहेत त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न आहे. कॅपिटल गेन ज्यांना मार्केटमधून, स्टॉक मार्केटमधून किंवा रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी विकून जर काही कॅपिटल गेन झाला तर त्यांचं आयटीआर सुद्धा सेपरेटली फाईल करावं लागतं. आता हे प्रत्येक आयटीआरची फीस फाईल करण्याचे जे चार्जेस आहेत तर वेगवेगळे आहेत. तुम्ही इथे बघू शकता हे जे फीस फॉर पार्टनर्स आहे तर तुमच्यासाठी आम्ही एवढे चार्ज करणार आहे आणि तुम्ही तुमच्या लेवलवर तुमच्या क्लायंट कडून एवढे चार्ज करू शकता. इथे जे दिलेले आहेत याप्रमाणे. आता एवढेच करावे का? तर असं काही बंधन नाहीये. तुम्ही यापेक्षा जास्तही करू शकता, काही अडचण नाहीये. फक्त आमच्या टीम सोबत डिस्कस होणं आवश्यक आहे. म्हणजे क्रॉस जर चेक झालं क्लायंट कडून तर तसं म्हणजे काही प्रॉब्लेम न यावे यामुळे डिस्कस केलं तरी तो प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे आपण जसं आपण सांगितलेलं आहे की एक 35% ते 70% आपण शेअरिंग ऑफर करतो प्रत्येक सर्व्हिसेसवर. काही सर्व्हिसवर 35% आहे, काही सर्व्हिसवर 50 आहे, काही त्याच्यावर 70 आहे. ज्याप्रमाणे सर्व्हिस आहे, ज्याप्रमाणे आमचं वर्किंग आहे त्याप्रमाणे आपल्याला हे शेअरिंग मिळेल. आता यापेक्षा कमी घेऊ शकतो का? काहींचा अशा माइंडमध्ये प्रश्न आला असेल की आमच्या मार्केटमध्ये जी फीस आहे तर यापेक्षाही कमी आहे क्लायंटसाठी. तर यापेक्षा जर कमी असेल तर तुम्ही बिलकुल क्लायंट कडून त्यापेक्षा कमी घेऊ शकता. पण आमची जी फीस आहे ही फिक्स राहील, यामध्ये कुठेही चेंजेस होणार नाहीये. हा, या व्यतिरिक्त जर काही ऍडिशनल कंपनीना जर काही त्या त्या पर्टिक्युलर पिरियड पर्यंत जर काही ऑफर, काही डिस्काउंट ऑफर केला तर तो तुम्हाला मिळू शकतो. पण जनरली या सर्व्हिसेस मध्ये ही प्राइजेस आपली फिक्स राहणार आहे. आणि ही प्राइजेस तुम्ही फ्लेक्झिबल ठेवू शकता. कमी करायची का जास्ती करायची हे हा निर्णय तुमच्यावर आहे.
तर हे इन्कम टॅक्स रिटर्न बघत होतो आपण, ज्यामध्ये बिझनेसचे ITR आहेत, प्रोफेशनलचे ITR आहे. काही ITR मध्ये आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करतो, काही ITR मध्ये बॅलन्स शीटची आवश्यकता नाहीये. जसं बिझनेस ITR जर असेल तर बॅलन्स शीट कंपल्सरी लागते. त्यामध्ये मग बॅलन्स शीट बनवणं, त्यानंतर ITR फाईल करणं, कम्प्युटेशन प्रोव्हाइड करणं, त्यानंतर CA अटेस्टेड करून देणं, स्टॅम्पिंग करून देणं, हे सर्व काम आपण याद्वारे करू शकतो. ही जी फीस दिलेली आहे तर ही सेपरेट ITR फाईल करणं आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करणं यासाठी आहे. त्यानंतर हा वेगवेगळे कंपन्यांचे ITR जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा हे करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला फक्त हे जनरली काही ITRच माहिती आहे का, कोणते, जसं इन्कम टॅक्स रिटर्न सॅलरीवाल्यांचे किंवा बिझनेसवाल्यांचे, मग हे बाकीच्यांना आम्ही कसं बोलणार, कसं स्पीच करणार, तो टेन्शन आता घेऊ नका. त्यासाठी आपण स्पेशल ट्रेनिंग, तुम्ही जेव्हा आपले पार्टनर बनणार तर त्यावेळेस आपण ट्रेनिंग सेशन्स अरेंज करणार. आणि या व्यतिरिक्त ही जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या टीम सोबत, माझ्यासोबत तुमच्या क्लायंटची मीटिंग करून देऊ शकता. तिथे कुठेही तुमच्या फीस सोबत शेअरिंग होत नाही. जे कॉन्फिडेन्शियल आहे तर ते कॉन्फिडेन्शियलच राहतं. पुढे एखाद्याला इन्कम टॅक्सची नोटीस जर आली तर आपण त्याचेही प्रॉपरली आन्सर देऊ शकतो. आता नोटीसमध्ये तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये जे काही आहे कॉम्पिटिशन किंवा तुमच्या मार्केटचा जो रेट आहे त्यानुसार तुम्ही चार्ज करू शकता तुमच्या क्लायंटला. आमची फीस याप्रमाणे राहील. त्यानंतर आता TDS रिटर्न आहे, हे काय आहे एक्झॅक्टली ते आपण ट्रेनिंग मध्ये सुद्धा बघू. TDS रिटर्न मध्ये जनरली ज्यांचे कोणी एम्प्लॉई असतात, मग ते शाळा असो, कॉलेज असो, बँक असो, पतसंस्था असो, मल्टीस्टेट असो, ज्यांच्या कोणाकडे एम्प्लॉई आहे आणि त्यांना हायर सॅलरी पे केल्या जाते तर त्यांच्या सॅलरीवर TDS मायनस केला जातो. तर तो जो TDS मायनस केला जातो तर तो डिपॉझिट करण्यासाठी TDS रिटर्न भरल्या जातं. तर तो TDS रिटर्न भरण्यासाठी आपण तुमच्यासोबत 70%, म्हणजे तुमच्या क्लायंट सोबत, आता ही फीस कस्टमाइज आहे का आहे, कारण समोर जे तुमच्या क्लायंटचे एक्झॅक्टली स्टाफ किती आहे, मेंबर्स किती आहे, किती वर्किंग आहे, हे टोटल बघून आपण त्यांना कोटेशन प्रोव्हाइड करू शकतो. जे काही कोटेशन आपण इश्यू केलं त्याच्या 70% तुमची शेअरिंग राहील. त्याचप्रमाणे जसं PF ESIC आहे, PF ESIC चं जे रिटर्न पे आपण मंथली भरणार आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 70% शेअरिंग मिळणार आहे. आता टॅक्स ऑडिट आहे. टॅक्स ऑडिट सध्या आता तुम्ही जास्तीत जास्त यावर फोकस करू शकता, ज्यामध्ये तुम्हालाही चांगल्या प्रकारचे इन्कम मिळू शकतं. म्हणजे टॅक्स ऑडिट कोणाला लागू होतं, जसं आता आपण जर बघितलं असेल तर 31 जुलै जी डेट होती इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची लास्ट डेट, तर ती कोणासाठी होती, ज्यांचं रिटर्न, ज्यांचं टर्नओव्हर 1 कोटी रुपयाच्या आतमध्ये आहे त्यांच्यासाठी ती लास्ट डेट होती इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची. आता आता आणखी ऑक्टोबरमध्ये लास्ट डेट आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची, पण कोणासाठी, ज्यांचा टर्नओव्हर, ज्यांचा टोटल सेल्स जो आहे तर तो 1 कोटीच्या रुपयाच्या जर पुढे असेल तर त्या कंपल्सरी त्यांना टॅक्स ऑडिट करणं आवश्यक आहे आणि त्यांना टॅक्स ऑडिट करून ITR सबमिशन करणं आवश्यक आहे. तर त्यांची प्रॉपर अकाउंटिंगही आपल्याला करावी लागते आणि टॅक्स ऑडिट करून रिटर्न सबमिट करावी लागते. तर ही फीस सुद्धा जनरली 1 CR 1 कोटी ते 1.5 कोटी, 1.25 कोटी इथपर्यंत जर असेल तर तुम्ही क्लायंट कडून 30,000 रुपये चार्ज करू शकता. आमची फीस 20,000 राहील. आता जसा जसा टर्नओव्हर वाढेल तसा तसा तुमच्या क्लायंटची फीस सुद्धा वाढेल. का, कारण अकाउंटिंग वर्क वाढत आहे. आता सपोज एखाद्या क्लायंटचं जर टर्नओव्हर, तुमच्या क्लायंटचा टर्नओव्हर 5 कोटी जर असेल तर फीस सुद्धा आपण त्यांच्यासोबत, क्लायंट सोबत डिस्कस करून डिसाईड करू शकतो, जी की 60,000, 70,000, 80, 90, 1 लाख रुपयापर्यंत फीस जाऊ शकते टर्नओव्हर बघून. आणि जो काही आपल्यासोबत शेअरिंग पर्सेंटेज फायनल झालेले आहे तर त्याप्रमाणे तुमच्याशी शेअरिंग होईल. त्यानंतर जीएसटीच्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये जीएसटी रजिस्ट्रेशनच्या मार्केटमध्ये 1,500 रुपयापासून 3,000, 4,000 रुपये जीएसटी रजिस्ट्रेशनचे चार्जेस घेतले जातात. आपली जी फीस आहे 500 रुपये फीस आहे जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी. त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता जीएसटी कॅन्सलेशनची फीस आहे. त्यानंतर जीएसटी रिटर्नची जी फीस आहे मंथली आहे, क्वार्टरली आहे. तर ही रिटर्न फीस जी आहे तुमचे क्लायंटचे बिल किती आहे, नंबर ऑफ बिल्स नुसार तुम्हाला आपण चार्जेस घेतो, जे की एकदम मार्केट कम्पेअर केलं तर खूप कमी आपण जीएसटीचे चार्जेस हे करतो. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर आहे, म्हणजे DSC बोलतो आपण त्याला. त्याचे सुद्धा एकदम चांगले आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि फी स्ट्रक्चर सुद्धा खूप चांगलं आहे.
आता पुढे काही बिझनेस सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो, जे आतापर्यंत आपण सर्व्हिसेस बघितल्या ह्या कॉमनली यूज सर्व्हिसेस आहे, म्हणजे ज्या खूप जनरली. पण तुम्हाला फक्त त्याच सर्व्हिस प्रोव्हाइड करायच्या असं नाही. तुम्हाला जर चांगल्या प्रकारे 1,00,000 रुपयापर्यंत जर मंथली रेव्हेन्यू जर जनरेट करायचा असेल आमच्या मार्फत, तर तुम्हाला चांगल्या ज्या मोठ्या प्राइसिंग सर्व्हिसेस आहे किंवा ज्या हेवी सर्व्हिसेस आहे त्यावर फोकस करणं आवश्यक आहे. कारण इन्कम टॅक्स मधून आपण 100 क्लायंट जोडण्यापेक्षा एक क्लायंट जर समजा तुम्ही मोठ्या सर्व्हिसेसचा जर त्याप्रमाणे मार्केटिंग करून जर जोडला तर तोच इन्कम टॅक्स पेक्षा तुमचं जास्त होऊ शकतं. तर ते कशा प्रकारे करायचे ते सुद्धा आपण ट्रेनिंग मध्ये बघणार आहोत. त्यानंतर बिझनेस कन्सल्टेशन आहे. तुमच्या क्लायंटला जर प्रॉपरली बिझनेस कन्सल्टेशन पाहिजे की मी व्यवसाय कोणता करावा, कशा प्रकारे करावा, माझ्या माइंडमध्ये अशा प्रकारची बिझनेस आयडिया आहे, त्याचा बिझनेस प्लॅन कसा करावा, पुढे एक्झिक्युशन कशा प्रकारे करावं, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, प्रोडक्ट कोणतं फायनलाइज करू शकतो, मार्केट कॉम्पिटिशनच्या पुढे आपण जाऊन कसं स्ट्रॅटेजी बनवू शकतो, हे सर्व काही आपण तुमच्या क्लायंट सोबत झूम मीटिंग मध्ये डिस्कस करू शकतो, योग्य प्लॅनिंग त्यांना करून देऊ शकतो. तर याचे चार्जेस आपण तुमच्याकडून 500 रुपये चार्जेस आहे. तुम्ही क्लायंटला चांगली सुद्धा आमच्याकडे जर डायरेक्ट क्लायंट आला तर आम्ही 4,000 रुपये चार्ज करतो. तर तो समोरचा क्लायंट कोण आहे, त्यानंतर त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, बिझनेस प्लॅन काय आहे हे बघून तुम्ही चार्जेस चार्ज करू शकता. त्यानंतर जर त्यांना फिजिकली बिझनेस प्लॅन जर आपल्याला प्रॉपरली पाहिजे असेल, जो की बँकमध्ये द्यायचा आहे, जो की समोर जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना द्यायचा आहे, तर अशांचे आपण चार्जेस हेवी चार्जेस असतात, पण म्हणजे तो प्लॅन पण त्या लेवलचा क्वालिटी प्लॅन आपण बनवून देतो. त्यानंतर स्टार्टअप जे काही एखाद्यांना स्टार्टअप जर करायचं असेल तर स्टार्टअपचे आपण स्पेशली पॅकेज डिझाईन करून देऊ शकतो. यामध्ये तुमचं जे स्टार्टअपचं पॅकेज आहे तर हे जनरली एक 40 ते 50 हजार रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत सुद्धा आपण पॅकेज डिझाईन करून देऊ शकतो त्यांना. त्या प्रकारे म्हणजे पॅकेज मध्ये काय राहील, तर जसं मी आता सांगितलं की तुमच्याकडे आयडिया आहे, तुमच्या क्लायंटकडे आयडिया आहे, तर त्या आयडियाला पुढे ग्रोथ पर्यंत घेऊन जाण्याचं काम या पॅकेज मध्ये केलं जातं. मग याच्यामध्ये जनरली टोटल सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. तर हे पॅकेजवर जरी समजा तुम्ही फोकस केलं तर तुमचा 70% रेशिओ आपण इथे शेअरिंग ऑफर केलेली आहे. त्यानंतर ग्रोथ आणि एक्सपान्शन. एखादा बिझनेस असतो जो ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला आहे मार्केटमध्ये, आता फक्त त्यांना ग्रोथ करायची आहे मल्टी लेवलवर, मल्टीनॅशनलवर. तर या लेवलवर जर ग्रोथ करायची असेल तर आपण आणखी काय काय संधी आहेत त्या बघू शकतो. फ्रँचायझी नेटवर्क कसं डेव्हलप करू शकतो, हे सर्व जे काही पर्याय आहे ते त्यांच्या बिझनेसमध्ये ट्राय करू शकतो. त्यामध्ये जी काही प्राइसिंग बनेल आपली त्यामध्ये सुद्धा 70% तुमची शेअरिंग राहील. तर त्याचप्रमाणे बिझनेस हेल्थ चेकअप आपल्याकडे एक सर्व्हिस आहे, जी की जसं मी आता सांगितलं की आपण बिझनेस डॉक्टर आहोत. तर जसं तुमचा कोणताही बिझनेसचा क्लायंट जर असेल तर त्यांच्या बिझनेसमध्ये नेमके प्रॉब्लेम्स काय काय आहेत, म्हणजे त्यांच्या बिझनेसचं एक्झॅक्टली दुखणं काय आहे, तर ते शोधणं आणि त्या दुखण्यावर आपण प्रॉपरली इलाज करणं म्हणजे आपली सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. तर हे काम याला आपण बिझनेस हेल्थ चेकअप म्हणतो. तर हे जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला या सर्व्हिस मार्फत तर इन्कम होतच आहे, पण ऍडिशनली या व्यतिरिक्त यामुळे हेल्थ चेकअपमुळे ज्या ऍडिशनल सर्व्हिसेस, जसं डॉक्टरांकडे एक आपण चेक करण्यासाठी गेलो त्याचे 50 रुपये लागतील, सपोज 50 रुपये लागतील, पण ज्या गोळ्या औषधं देणार त्याचे 500,000 रुपये लागतात. तर हे जे 500,000 रुपये का जनरेट झाले, कारण हेल्थ चेकअप आपण अगोदर केलं. तर त्याचप्रमाणे आपल्याला अगोदर आपल्या बिझनेसचं हेल्थ चेकअप करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला क्लायंटला एक्झॅक्टली आवश्यकता काय आहे हे त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे, हे त्यांना द्यायचं आहे. इथे कुठेही आपण आपला फायदा बघणार नाहीये, आपल्याला आपल्या क्लायंटचाच फायदा बघायचा आहे. जोपर्यंत आपला क्लायंटचा फायदा होणार नाही, क्लायंटच्या बिझनेसमध्ये रिझल्ट दिसणार नाही, ग्रोथ दिसणार नाही, तोपर्यंत हे पैसे कमवण्याला काही अर्थ नाही. जर क्लायंटचा बिझनेस ग्रो झाला तर त्यांच्या मार्फत आपल्याला अजून 10 बिझनेस येतो. हा विचार घेऊनच, हा माइंडसेट घेऊनच तुम्हाला मार्केटमध्ये आमच्या सोबत काम करायचं आहे. तर बिझनेस ऑटोमेशन सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. बिझनेस ऑटोमेशन मध्ये काय करू शकतो, जसं एखाद्यांचा ऑलरेडी जर बिझनेस असेल तर त्यांना आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी जबाबदारी देऊन आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आणि आता आपण नसते ना, आपण जर बिझनेस ओनर
बिझनेस ओनरचं लक्ष जरी कमी असेल किंवा तो स्वतः जरी नसेल बिझनेसमध्ये, तरीही त्यांचा बिझनेस योग्य प्रकारे चालला पाहिजे, योग्य प्रकारे रिपोर्टिंग आली पाहिजे, त्यानंतर योग्य प्रकारे त्यांचा ग्रोथ स्टेजमध्ये बिझनेस झाला पाहिजे. तर यासाठी काय आवश्यक आहे, बिझनेसचं ऑटोमेशन करणं. बिझनेस ऑटोमेशन म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही जर बघत असाल कॉर्पोरेट लेवलवर ज्या कोणत्या कंपन्या आहेत, तर ते जे ओनर आहेत, त्याचे जे प्रोमोटर आहेत, त्यांचं जरी लक्ष नसेल तरी कंपनीचे एम्प्लॉई प्रॉपरली काम करतात. हे का आहे, एम्प्लॉई काम करतात, मॅनेजर काम करतायत, इव्हन काही प्रोमोटर्सला एवढंही माहिती नसते की आपला प्लांट कुठे आहे, आपली म्हणजे एक्झॅक्टली त्यांनी ते फिजिकली बघितलेलं सुद्धा नसतं. मग हे का पॉसिबल होतं, कारण जबाबदारी. तर आपल्याला काय करायचे आहे, जबाबदारी डेलिगेशन करायचं आहे. म्हणजे तुमचा जो रोल आहे योग्य व्यक्तीवर द्यायचा आहे. तर हा योग्य व्यक्तीकडे तुमचं काम सोपवायचं आहे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे. तर यालाच आपण बिझनेस ऑटोमेशन करणं म्हणतो. इथे खर्च होतो, त्या बिझनेसचा खर्च होतो, पण रिझल्ट सुद्धा त्या लेवलवर मिळतो आणि ग्रोथ एक्सपान्शन एकदम हायली होते, ना की लिमिटेड होते. आपल्याला जनरली मराठी माणसाला सवय असते की सर्व कामं स्वतः करत बसण्याची. सर्व कामं जर स्वतः केले तर मग हे ग्रोथचं कोण बघणार आहे. ठीक आहे, मग ते तुम्ही त्याला एक उपजीविकेचं साधन बोलू शकता, तो बिझनेस नाही होत. बिझनेस जर करायचा असेल तर लोकांकडून काम करून घेता येणं हे खूप महत्वाचं आहे. तर ही सुद्धा आपण प्रॉपरली सर्व्हिस देतोय. त्यानंतर अकाउंटिंग सर्व्हिसेस किंवा अकाउंटिंग सॉफ्टवेअर आपण प्रोव्हाइड करू शकतो. निधी कंपनीचं सॉफ्टवेअर सुद्धा आपण प्रोव्हाइड करतोय. त्यानंतर जसं निधी कंपनीचं सॉफ्टवेअर आहे, त्याचप्रमाणे पतसंस्थेचं, क्रेडिट कोऑपरेटिव्हचं, मल्टी स्टेटचं, मायक्रो फायनान्सचं सॉफ्टवेअर सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आहोत. तर असं वेगवेगळ्या आपण जे काही बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे आपले क्लायंट आहेत, त्यांना योग्य प्रकारे आयटी फ्लो मध्ये आणणं, म्हणजे सॉफ्टवेअरद्वारे आता कुठेही मॅन्युअल वर्क करण्याची वेळ नाही राहिलेली. तुम्हाला ग्रो करायचं असेल तर डिजिटलच व्हावे लागेल. त्यासाठी आपण बिझनेसला आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर CRM सॉफ्टवेअर आहे, म्हणजेच कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. कोणताही स्टार्टअप असो, जर स्टार्टअप झाल्यानंतर प्रॉपरली जर मॅनेज करायचं असेल, टीम मॅनेजमेंट, तुमचं पेरोल मॅनेजमेंट, HRMS, त्यानंतर अकाउंट्स आहे, तुमचं ऑपरेशन आहे, परचेस आहे, सेल्स आहे, मार्केटिंग आहे. तर हे जरी तुम्हाला सर्व काही बिझनेसमध्ये जर मॅनेज करायचं असेल तर प्रॉपरली आपल्याकडे ERP सिस्टम असणं आवश्यक आहे. तर ही ERP सिस्टम प्रोव्हाइड करण्याचं सुद्धा आपण काम करत आहोत. तर तुम्हाला फक्त तुमच्या क्लायंट सोबत प्रॉपरली कन्सल्टन्सी करायची आहे. कशा प्रकारे करायची ती त्याबद्दल आपलं ट्रेनिंग मध्ये होतं. पण जर प्रॉपरली कन्सल्टन्सी केली, प्रॉपरली सर्व्हिस देण्याचं तुम्ही कमिटमेंट दिलं, तर तुमचा बिझनेस ग्रो होण्यापासून म्हणजे बिलकुल शंका नाही. तिथे बिलकुल 100% ग्रो होऊ शकतो आणि एक मंथली चांगल्या लेवलवर तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. आता काही मार्केटिंग आणि सेल्स रिलेटेड सुद्धा आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये बेसिक लेवल पासून ते हायली लेवल पर्यंत आपण मार्केटिंगचे आपल्याकडे सर्व्हिसेस आहे. जसं बेसिक म्हटलं तर वेबसाईट डिझाईन करणं, लोगो डिझाईन करणं. लोगो म्हणजे सिंपल नाहीये, एकदम स्टँडर्ड लोगो, जे की कॉर्पोरेट ला साजेसा असा लोगो आपण बनवू शकतो. हायली लेवल पर्यंत बघितलं तर आपण एकदम जसं तुम्हाला PR जर माहिती असेल, पब्लिक रिलेशन्स, तर त्या PR मीडिया पर्यंत सुद्धा आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. यासाठी आपण वेगवेगळ्या कंपन्यांसोबत, वेगवेगळ्या चॅनल सोबत सुद्धा आपण टायअप केलेला आहे. तर अशा प्रकारच्या सर्व्हिसेस आपण मार्केटिंग मध्ये देऊ शकतो. आता यामध्ये वेबसाईट डिझाईन करणं, मोबाईल ऍप डिझाईन करणं, याचे जे सर्व्हिसेस आहे, जे पॅकेजेस आहे, कस्टमरच्या नीडनुसार, कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आपण हे सर्व्हिसेस त्यांना ऑफर करणार, त्यांना कोटेशन देणार. जे काही कोटेशन दिलं तर त्यामध्ये 70% तुमचा शेअरिंग राहील. तर व्हॉट्सअप मार्केटिंग आहे, SMS मार्केटिंग आहे, ईमेल मार्केटिंग आहे, त्यानंतर बल्क कॉलिंग आहे, त्यानंतर लीड जनरेशन आहे. लीड जनरेशन हा कोणत्याही बिझनेसचा सर्वात महत्वाचा भाग असतो. लीड जनरेशन म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त इन्क्वायरी येणं. ज्या वेळेस आपल्याकडे जास्तीत जास्त इन्क्वायरी येते कोणत्याही बिझनेसमध्ये, त्याच वेळेस आपल्या बिझनेसमध्ये सेल्स वाढतो. तर ह्या इन्क्वायरी जास्तीत जास्त येण्यासाठी आपण काय करणं आहे, मार्केटिंग करणं आहे. ज्यामध्ये आपण ऑर्गॅनिकही लेवलवर मार्केटिंग करू शकतो आणि पेड मार्केटिंगही सुद्धा करू शकतो. पेड मार्केटिंग मध्ये समोरच्या क्लायंटचा खर्च होतो, पण इन्क्वायरी सुद्धा त्याच लेवलवर मिळतात.
म्हणजे आता आता हे दिवस नाही राहिले की बिझनेस स्टार्ट करणं आणि कस्टमरची वाट बघणं. आताचा जो जमाना आहे, बिझनेस स्टार्ट करणं, मार्केटिंग करणं, आपली स्वतःचा ब्रँड उभा करणं, कस्टमर पर्यंत स्वतः पोहोचणं, आपली जाहिरात दाखवणं. मग यासाठी पेड मार्केटिंग करा, ऑर्गॅनिक मार्केटिंग करा, डिजिटल मार्केटिंग करा, ट्रॅडिशनल मार्केटिंग करा, PR मार्केटिंग करा, सगळ्या लेवलची प्रिंट मार्केटिंग वगैरे करा, सगळ्या लेवलची मार्केटिंग करा, पण स्वतःहून कस्टमर पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा. त्याच वेळेस तुमचा बिझनेस तग धरू शकतो, जिवंत राहू शकतो. अथवा बिझनेस बंद कित्येक स्टार्टअप सुरू होतात आणि बंदही पडतात. तर हे न होण्यासाठी मार्केटिंगवर मी तर म्हणेल की तुमचा जो काही सेल्स आहे, जो काही प्रॉफिट आहे, तर त्या प्रॉफिटचा 70% तरी तुम्ही मार्केटिंगवर खर्च करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅननी हे करणं आवश्यक आहे. ज्या कंपन्या मोठ्या लेवलवर पोहोचलेल्या आहे, तर त्यांचं मार्केटिंग सेपरेट एक बजेट डिसाईड झालेलं असतं, ज्यासाठी ते मार्केटिंगसाठीच खर्च करतात. मग त्यामध्ये चांगल्या लोकांना आपलं अँबॅसेडर बनवणं, त्यांच्या इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करून घेणं, म्हणजे ज्या लोकांना मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची ओळख आहे, तर त्यांच्याकडून आपलं प्रोडक्ट शो डिस्प्ले करून घेणं, आपल्याबद्दल रिव्ह्यू देणं, या सगळ्या प्रकारची मार्केटिंग ट्राय करणं आजकाल बिझनेसमध्ये कंपल्सरी झालेलं आहे. त्याशिवाय बिझनेस टिकत नाही. तर या सगळ्या सर्व्हिसेस देण्याचं काम आपण टीम ए टॅक्सवाला योग्य प्रकारे करू शकतो. आता जसं मार्केटिंग केली, मार्केटिंग काय केल्याने काय होतं, आपला ब्रँड बिल्ड होतो, आपली इमेज बिल्ड होती, कस्टमरचा ट्रस्ट बिल्ड होतो. पण मग ट्रस्ट बिल्ड झाल्याने, ब्रँड बिल्ड झाल्याने बिझनेस नाही होत. तर हे काय होतं, तर आपल्याला फक्त पुढे जाऊन आपल्याला सेल्स करणं आहे. जो या गोष्टी आता कस्टमरचा ब्रँड आपला बिल्ड झालाय, ट्रस्ट बिल्ड झालाय, तर आपल्याला ज्या काही इन्क्वायरी आलेला आहे त्याचा सेल्स सुद्धा करणं आहे. सेल्स करायचं आहे म्हणजे काय करायचं, आपलं सेपरेट सेल्सचं टीम असायला पाहिजे, किंवा आपण स्वतः सेल्स स्पीच करण्यामध्ये एक्सपर्ट लेवलवर नॉलेज घेणं आवश्यक आहे. म्हणजे सेल्स स्किल आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जसं हे प्रत्येक बिझनेसला आवश्यक आहे, तसं तुम्ही आता जसं आपलं चॅनल पार्टनर म्हणून करणार आहात, तर तुम्हाला सुद्धा या स्किल घेणं आवश्यक आहे. तर या स्किल कशा आपल्याला डेव्हलप करायच्या, ते आपण कशी मार्केटिंग करायची, कशी सेल्स करायचं आहे, हे प्रॉपर आपण आपल्या ट्रेनिंगमध्ये बघणार आहोत. ट्रेनिंग केव्हा होईल, तर काही जे जुने आपले पार्टनर आहेत ते सुद्धा वेटिंग मध्ये आहेत की आपल्या आता ट्रेनिंग, आपली एक बॅच आता लवकरच आपण ट्रेनिंगसाठी अरेंज करत आहोत, ज्यामध्ये जे काही दिवसापूर्वी आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि आता जे कंटिन्युअसली जोडत आहेत, तर या सर्वांची आपण ऑनलाईन एक ट्रेनिंग सेशन्स अरेंज करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण या काही सेलची आपण माहिती दिलेली आहे. शॉर्ट मध्ये माहिती दिलेली आहे, ज्या काही आपल्या सर्व्हिसेस आहे. डीप मध्ये माहिती आपल्याला आपल्या ट्रेनिंग सेशन्स मध्ये दिल्या जाईल. त्यानंतर आता आपली काम करण्याची पद्धत काय आहे, कशा प्रकारे आपली वर्किंग प्रोसेस चालते, तर यामध्ये आपण क्लायंटचं कन्सल्टेशन अगोदर महत्वाचं आहे. जोपर्यंत प्रॉपर क्लायंट कन्सल्टेशन होत नाही, क्लायंट एकदम हॅपी होत नाही की मला आता बरोबर योग्य माहिती मिळालेली आहे, मला तुमच्याकडे ITR फाईल करायचंय, GST भरायचंय, GST रजिस्ट्रेशन करायचंय किंवा कंपनी करायची, मला तुमच्याकडून मार्केटिंग करायची आहे, मला तुमच्याकडून ब्रँडिंग करायचे आहे, मला तुमच्याकडून ऑडिट करायचं आहे, हे केव्हा फायनल करेल कस्टमर, तर जेव्हा आपली प्रॉपर कन्सल्टेशन होईल तेव्हा. तर हे प्रॉपर कन्सल्टेशन होणं खूप आवश्यक आहे. तर हे कन्सल्टेशन तुम्हीही स्वतः तुमच्या लेवलवर करू शकता. नाही नसेल झालं, नाही आणखी तुमचा जो क्लायंट आहे तो हॅपी नाहीये, त्याचे खूप सारे डाऊट्स आहे, आमच्या टीम सोबत जोडून द्या. अजूनही त्याचे प्रॉब्लेम्स नसेल तर पेड मीटिंगसाठी, झूम मीटिंगसाठी तुम्ही त्यांना बोलू शकता. मग मी स्वतः तुमच्या क्लायंटला झूमवर योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना योग्य तो पर्याय सजेस्ट करू शकतो, ज्यामध्ये तुमचं ऍडिशनल जे काही सर्व्हिसेस सेल होणार आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुमचं शेअरिंग राहील. आता पुढे जाऊन आपल्याला काही डॉक्युमेंटेशन करायचं आहे. क्लायंटचं ओके झालेलं आहे, आता पुढे त्यांनी सर्व्हिस घेण्याचं डिसाईड केलेलं आहे, तर त्या सर्व्हिस घेण्यासाठी काय डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे, म्हणजे प्रॉपर कोणत्या सर्व्हिससाठी काय डॉक्युमेंटेशन घेणं आहे, तर हा पार्ट आहे, हा पण ट्रेनिंग मध्ये बघतो आहोत. त्यानंतर मग आपलं जे सॉफ्टवेअर आहे, तर त्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला एंट्री करायची आहे, म्हणजे तुम्ही जे एंट्री केलेली ती आमच्यापर्यंत येईल आणि आम्ही त्यावर काम करू शकू. आता काम आम्ही केव्हा करणार आहे, जेव्हा तुमच्याकडून आपल्याला पेमेंट येईल तेव्हाच आपण हे काम सुरू करणार आहे. आता पेमेंट सोबत तुमचा जर काही टॅक्स असेल त्या क्लायंटचा,
तर तोही सुद्धा तुम्हाला पे करणं आवश्यक आहे. आता पेमेंट केलं नाही, टॅक्सेस पे केला नाही, काम करून घ्या असं 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 बिलकुल नाहीये. आपल्याला 100% आपण ऍडव्हान्स बेसिसवरच काम करतो. इथे कुठेही ऍडव्हान्स आलं, काम नाही झालं, असा काही प्रकार होत नाही. आमच्या लेवलवर जर काम होत नसेल तर आम्ही आधीच म्हणजे काम घेण्याच्या अगोदरच सांगणार तुम्हाला हे काम होत नाहीये किंवा याची फीस क्लायंट कडून तुम्हाला आणखी तुम्ही वाढून घेणं आवश्यक आहे, कारण त्या लेवलचं काम आहे. आता जसं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर प्रोजेक्ट रिपोर्ट डीपीआर 500 रुपयालाही बनतो आणि 25,000 रुपयालाही बनतो. आम्ही स्वतः बनवतो. 25,000 30,000 रुपये ही सुद्धा चार्ज करतो फक्त प्रोजेक्ट रिपोर्टचे. पण तो प्रोजेक्ट रिपोर्ट कोणता असतो, मग एकदम डिटेलमध्ये असतो, एकदम त्यामध्ये प्लॅनिंग केलेली असते. त्यामुळे तुम्ही इथे कम्पेअर करणं योग्य होणार नाही की बाहेर ही सर्व्हिस 500 रुपयाला मिळते, तुम्ही 25,000 कशाचे घेताय. कामाचं स्वरूप बघून आपण सर्व्हिसेसचे चार्ज घेतो. सर्व्हिसेसचे चार्ज त्यामध्ये हायली क्वालिटी आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. म्हणजे आणि शेअरिंग सुद्धा म्हणजे तुम्हाला म्हणजे इन शॉर्ट जर तुम्हाला लॉंग टर्म जर काम बिझनेस करायचा असेल आमच्यासोबत तर बिलकुल तुम्ही आपल्यासोबत जोडू शकता. पेमेंट आणि टॅक्सेस पे केल्यानंतर तुम्हाला बॅकएंडला आम्ही वर्किंग करतो आणि पूर्ण वर्किंग प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला फायनल डिलिव्हरी दिल्या जाते. फायनल डिलिव्हरी सॉफ्ट कॉपी मध्ये असू शकते, हार्ड कॉपी जर असेल तर काही कुरिअर चार्जेस तुम्हाला पे करायचे आहे किंवा आपल्या सॉफ्टवेअर मधून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला यामध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करतो तर तुमचे जे आपल्या सर्व्हिसेस आहे तर या टोटल सर्व्हिसेसचं आपण सर्व्हिसेस म्हणजे प्रोडक्टला आपण प्रोडक्टची ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड होते. डॉक्युमेंटेशन काय काय लागतील त्याची ट्रेनिंग होते. कन्सल्टेशन तुमच्या क्लायंटला तुम्हाला कसं करायचं आहे त्याची प्रॉपर ट्रेनिंग होते. सॉफ्टवेअर एक्झॅक्टली कशा प्रकारे वापरायचं आहे त्याची सुद्धा ट्रेनिंग होते. तुमच्या कस्टमरला तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट द्यायचा आहे, कारण फक्त सेल करणं महत्वाचं नाही, सपोर्ट सुद्धा महत्वाचा आहे. तर आफ्टर सेल्स सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो तर ती सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे एखाद्या क्लायंटनी तुमच्या क्लायंटनी कंपनीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आपल्या भरोशावर तुमच्या भरोशावर बिझनेस सुरू केलेला आहे आणि आपला जर प्रॉपर सपोर्ट नसेल तर मग त्यांचा बिझनेस सुद्धा डाऊन होईल, आपलं नाव खराब होऊ शकतं. तर हे न होण्यासाठी आपल्याला प्रॉपर सर्व्हिस द्यायची आहे, प्रॉपर सपोर्ट द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे मंथली जे काही आपल्याकडे अपडेशन असतं, जे काही नवीन आपल्या कंपनीमध्ये झालेलं असतं, नवीन सर्व्हिसेस ऍड होऊ शकते, काही प्राइजेस मध्ये प्राइस स्ट्रक्चर मध्ये चेंज होऊ शकते. तर यासाठी आपण मंथली किंवा जेव्हा आवश्यक वाटेल त्याप्रमाणे आपण ट्रेनिंग सेशन्स अरेंज करतो तुमच्यासोबत. त्यानंतर तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी तुम्ही ऍज अ चॅनल पार्टनर आपल्यासोबत काम करत आहात, तर तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आपण तुमच्यासाठी जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ऑलरेडी बनवलेली आहे, काही मार्केटिंग टूल्स आणि ट्रेनिंग तुम्हाला आपल्याकडून मिळतील. मार्केटिंग टूल्स मध्ये जे काही फ्री मार्केटिंग टूल्स आहेत तुम्हाला ते दिले जातील. काही टूल्स आहेत जे पेड असतात तर त्याचे चार्जेस सेपरेट तुम्हाला पे करायचे आहे. सपोज जसं SMS सर्व्हिस जर तुम्हाला पाहिजे असेल, SMS मी एक्झाम्पल देतोय, तर SMS चे जे काही चार्जेस असतात ते तुम्हाला पे करायचे आहे. बाकी आमच्याकडून तुम्हाला पॅनल फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. त्यानंतर आणखी काही जे आता जसं व्हॉट्सअप चांगलं हे आहे, व्हॉट्सअप API घेऊन सुद्धा आपण चांगल्या प्रकारे कस्टमरची कनेक्ट राहू शकतो, मार्केटिंग करू शकतो. तर जे काही आमच्याकडे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे जे आमच्याकडे सर्व्हिसेस आहे, मार्केटिंग टूल्स आहे ते तुम्हाला मिळतील. काही फ्री राहतील, काही पेड राहतील. त्यानंतर लीड जनरेशन कशा प्रकारे करायचं आहे, तुम्हाला तुमचा जर बिझनेस रन करायचा असेल तर तुम्हाला एन्क्वायरी तुमच्यापर्यंत डेली येणं आवश्यक आहे. डेली जेव्हा तुमच्याकडे 10-20 एन्क्वायरी येतील त्याच वेळेस त्या 20 जणांमधून 5 जण 10 जण तुमची सर्व्हिस घेतील. असं कधीच नाही होणार की तुमच्याकडे 100 एन्क्वायरी आल्यात आणि 100 जणांनी सर्व्हिस घेतली. तर तुम्हालाही त्याच लेवलच्या एन्क्वायरी क्वालिटी लीड जनरेट करायचे आहे आणि लीड जनरेशन करणंही महत्वाचं नाही तर प्रॉपर फॉलोअप घेणं सुद्धा महत्वाचं आहे. तर हे एक्झॅक्टली कशा प्रकारे करायचं आहे ते आपण या ट्रेनिंग मध्ये मार्केटिंग आणि सेल्स सपोर्ट सेशन मध्ये बघतोय. त्यानंतर CRM सॉफ्टवेअर आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो, हे एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असतं. आता यामध्ये काय पॉसिबल आहे तर तुमच्या क्लायंटची जर्नी पूर्ण यामध्ये रेकॉर्ड केले जाते. म्हणजे आपण मार्केटिंग करणं, त्यानंतर त्यांची एन्क्वायरी येणं, लीड येणं, त्यानंतर त्या लीडला आपण केव्हा कॉल केलाय, त्यांचं काय म्हणणं आहे, ते इंटरेस्टेड आहे, नॉट इंटरेस्टेड आहे, आपल्या कामाचे आहेत नाहीये, हे सर्व काही रेकॉर्ड आपण मेंटेन ठेवू शकतो. त्यांना त्यासोबत
ईमेल्स पाठवू शकतो, व्हॉट्सअप पाठवू शकतो, हे सर्व काही सॉफ्टवेअर मधून होतं. SMS पाठवू शकतो. आपले काही सेल्स पाईपलाईन आहे, म्हणजे सेल्स फनेल आहे, तर ते ऑटोमॅटिकली ते मेसेज म्हणा किंवा ईमेल्स ऑटोमॅटिकली सेंड होत राहतात. तर अशा प्रकारचं हे CRM सॉफ्टवेअर आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आता यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल, तर यामध्ये स्पेशली तुम्हाला तुमच्यासाठी सपोर्टसाठी रिलेशनशिप मॅनेजर मिळेल आमच्याकडून. म्हणजे तो तुमचं प्रत्येक प्रॉब्लेम तो हँडल करेल. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्यांना हे करू शकता. त्यानंतर मार्केटिंग मटेरियल्स आणि टूल्स मिळतील, ट्रेनिंग आणि सपोर्ट मिळेल, CRM सॉफ्टवेअर मिळेल, CA डॅशबोर्ड सॉफ्टवेअर मिळेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे कामं जे असतात, टास्क जे असतात ते आम्हाला असाइन करू शकता. आमच्या डिपार्टमेंटला पर्टिक्युलर त्या डिपार्टमेंटला असाइन करू शकता. त्यानंतर आमच्याकडून ऑथराइज पार्टनर, ई-टॅक्सवालाचे पार्टनर आहात म्हणून सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, जे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये लावू शकता. तर अशा प्रकारे आपण आमच्याबद्दल, आपल्या टीम ई-टॅक्सवाला बद्दल माहिती दिली आहे, चॅनल प्रोग्राम बद्दल माहिती दिलेली आहे. तर थँक्यू. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर ते सुद्धा आपण आता बघणारच आहोत. आणि ज्यांना कोणाला पार्टनरशिपमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही बिलकुल आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करा. आपण नंबर सुद्धा आमचे सर, आमची जे टीम आहे, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड करतील. तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करून जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत तर ते प्रोव्हाइड करायचे आहेत. ज्या ॲग्रीमेंट्स आहेत तर त्या ॲग्रीमेंट्स प्रॉपरली साइन करून द्यायच्या आहे. आम्ही जे नॉन डिस्क्लोजर आहे तर ते सुद्धा तुम्हाला प्रॉपरली ॲग्रीमेंट करून द्यायचं आहे. आमच्या ब्रँडलाही काही धक्का लागू नये, तुमच्या नावालाही काही प्रॉब्लेम होऊ नये, याची काळजी आपण प्रॉपरली लिगली घेतलेली आहे. म्हणजे आम्हालाही प्रॉपरली अधिकार राहतो तुमच्या अगेन्स्ट मध्ये काम हे करण्याचं, आणि तुम्हालाही प्रॉपर अधिकार राहतो आमच्या अगेन्स्ट मध्ये काही कंप्लेंट करण्याचा. त्यामुळे या प्रॉपर लिगल ॲग्रीमेंट वाचून घ्या, साइन करा, आणि जे KYC डॉक्युमेंट्स आहे तर ते तुम्हाला पे करायचे आहे. KYC डॉक्युमेंट द्यायचे आहे, फ्रँचायझी फीस द्यायची आहे. त्यानंतर तुमचा फ्रँचायझी कोड जनरेट होईल, आणि ट्रेनिंग सेशन जे होतील तर ते एक बॅच फुल झाल्यानंतर ट्रेनिंग सेशनचा टाइम डेट तुम्हाला प्रॉपरली कळवण्यात येईल. तर त्याची गडबड प्लीज आता करू नका. जे काही सॉफ्टवेअर पॉसिबल होतील ते सॉफ्टवेअर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला मिळतील, आणि बाकीचे जे सॉफ्टवेअर आहेत ते तुम्हाला ट्रेनिंग मध्ये मिळतील. कारण ऍडव्हान्स देण्यापेक्षा समजून सांगितलेलं कधीही चांगलं, म्हणजे ते एक्झॅक्टली सॉफ्टवेअर कशा प्रकारे वापरायचं. आता जर समजा तुम्हाला व्हायचं असेल ट्रेनिंग, आपले चॅनल पार्टनर, तर आमच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.